Ranga
पांडुरंग साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग रंग लुटा माझे बाप रंग लुटा माझे बाप रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे करे माप 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 कमी झाला कमी झाला पुढचं घर कमी झाला ओके जरा माईक मागे सर हा सगळ्या दैवाचे दैवता दैवाचे दैवता
का एखादा गठ्ठा असला तर लावा ना, त्याला कोण हलणार नाही त्याला. हा एक त्या मधल्या वाटेला अलीकडे गठ्ठा लावा आहे का बघा. द्या जरा 2 मिनिटं गेली तरी काय हरकत नाही, आपण 10 मिनिटं पुढे नेऊ. आणि तो एक्स्ट्रा चालू ठेवा. मोठा स्पीकरला आहे का इकडे आहे, तिकडे आहे का, तो कंटिन्यू ठेवा, थोडा साऊंड कमी करून कंटिन्यू ठेवा. कडा विठोबार कुमार सकळ देवांचे दैवत उभे असे सकल दैवांचे दैवत उभे असे या रंगात. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. अंडरलाईन डिक्टेड ऑफ द पॉइंट. शुद्ध भावे खरे माप रंग लुटा माझे बाप. रंग लुटिला बहुती क्या रंग लुटिला बहुती शुक नारदादी संती. रंग लुटा माझे मा बाप शुद्ध भावे खरे माप. तुका लुटिता है रंग सहाय्य झाला पांडुरंग. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे मा पांडुरंगा. करो पांडुरंगा करो प्रथम रमन दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपादाने कथे विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकादयांची गेली स्मरण होय. सकल विद्यांचे अधिकरण त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कृता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै तसरी गुरुवे नमः. मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी संता. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे देई प्रेम काही कळा. सकळ देवांचे दैवत उभे असे या रंगात. रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे माप. विठोबा अजून चार्जिंग नाही झालं वाटतं. नाही बात अच्छी जरा प्लीज माय रिक्वेस्ट टू ऑल. सर्वांना माझ्या हात जोडून प्रार्थना आहे, एक बार जोर से बोलो प्रसंगी आदाची संकीर्तन रूपी पुष्पसेवा. मला वाटतं ही पंचक्रोशी माझी सगळी झाली, पण इचलकरंजी जवाहरनगर राहिलेलं होतं.
आणि ते पूर्ण केला मनोरथ राजा भाऊ आज अत्यंत गर्वानं छाती फुटते. वेल एज्युकेटेड नाही, प्रथित यश तज्ञ आदरणीय डेंटल स्पेशालिस्ट माझ्या ताई समोर बसलेले आहेत. लक्षात ठेवा, टाळी वाजवायला सर्वांना. कारण मेडिकल सायन्सची मंडळी जेव्हा वारकरी संप्रदायाच्या दिशेने येतात, हा सुद्धा वारकरी संप्रदायाचा गर्वाचा विषय. लक्षात ठेवा, गर्वाचा. आमच्यासारखे येतील त्याबद्दल दुमत नाही, कारण आम्ही जगण्यासाठीच असतो. पण नाही, एवढे प्रसिद्ध मेडिकल ऑफिसर ताई आहे, सर्वांना परिचित असेलच असं मला वाटत नाही, पण असणार आहे. ज्याचं कंपाऊंड गेलं असेल त्यांनी ताईंच्याकडे जावा, कंपाऊंड बांधून देतील. हे का नाही? अत्यंत आनंद वाटला. आमचे राजाभाऊ आहेत, सर्व गुणी दोन्ही पखावज वादक. क्या बात आहे. तुझा जीव लहान आहे गाड्या, पण ताकद लय जबरदस्त आहे. तुझ्यावर बहुत खुश आहे. आता हा म्हणणार माझ्यावर काय नाराज आहे का? आणि सर्व गायनाचार्य मंडळी आहेत. प्रस्तुत सेवेला घेतलेला अभंग जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय यांचा विनंती वाजा प्रकरणामध्ये विनंती केली. बाबा हो, अनेक दैवत आहेत, पण अनेक दैवतांना ज्यांनी संस्थापित केलेला आहे, किंवा अनेक दैवतांना ज्यांनी निर्माण केलेला आहे, सकळ देवाचे दैव नाही, सकळ देवांचे दैवत. आणि नुसतं नाही, त्याचा आविष्कार प्रतिपाद्य केला. उभी असे ज्या ढंगामध्ये, ज्या रंगामध्ये जो उभा आहे, मायबाप हो, तुकोबारायांनी विनंती करावी. विनंती, रंग लुटा माझे बाप. रंग लुटण्याबद्दल दुमत नाही, पण पाठीमागे एक सूचना आहे. सूचना, खरा भाव शुद्ध. जर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर रंग लुटल्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. कोणी कोणी आनंद लुटला? तिसरं चरण दिलं. धन्य तिसरं चरण, रंग लुटला भोवती. रंग लुटला भवती. ज्याने रंग लुटला, क्या बात. त्याच्यामध्ये शुकाधिक नारद संती. शुकाचार्यानेही रंग लुटला, नारदानेही रंग लुटला, आणि संतांनीही लुटला. आणि तो रंग मी माझ्या आयुष्यामध्ये भोगला. ते जगद्गुरु तुकोबाराय शेवटचे चरण देतात. तुका लुटीत आहे रंग, पण मध्ये पण शब्द आहे, आणि पण आणि परंतु घातक शब्द आहे. तुका लुटीत आहे रंग, पण कधी सहाय्य झाला. भगवान परमात्म्याने मला सहाय्य केलं म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये रंग लुटला. तो रंग तुम्हीही मायबाप लुटा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणून रंग लुटा माझे बाप. अंतःकरणामध्ये शुद्ध भाव. विठोबा आताशी 80% चार्जिंग झालं, अजून 20% आहे, होऊन जाईल. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये प्रतिपाद्य विषय सकळ. सकळ सकळ म्हणजे संपूर्ण. सकल देवांचे दैव.
किती देव आहेत? हिंदू धर्म आचारसंहिता सांगते, हिंदू धर्म आचारसंहिता सांगते किती देवांची संख्या आपली? किती? 33 कोटी. बापरे, कधी मोजले असतील? ठीक आहे, कोटी तर कोटी. मायबाप शब्द संख्यावाचक आहे, शब्द संख्यावाचक आहे, पण त्याचा अन्वय उद्गारवाचक आहे. आपण म्हणतो 33 कोटी, याचा अन्वय आहे, तात्पर्य आहे. 33 संख्या आहे आणि कोटी म्हणजे संचय आहे. कोटी म्हणजे साठवणं. छोट समीकरण आहे. आपण काही डायरेक्ट शहरवासी झालेले नाही आहोत. आपण कुठल्या नाही कुठल्या तरी गावातून, याचा अर्थ गावाकडे शेतीवाडी आहे की नाही? आहे. ठीक आहे, आनंद आहे. शेतीमध्ये पिकलेलं धान्य ज्याच्यामध्ये ठेवतात त्याला काय म्हणतात इकडं? काय? कणिंग, टोपली. बर, टोपली, कणिंग, काय तुम्हाला मायबा? अजून थोडं स्पष्टीकरण बघू. किती पायलीचा मन आहे? अलीकडच्या कॉन्व्हेंटच्या मुलांना जर विचारलं ना, बाळू किती पायलीचा मन असतो? व्हॉट इज मन? व्हॉट इज मन? त्याला मनच कळत मध्ये. 16 पायलीचा एक मन. अशा किती मनाची एक खंडी? 20 मनाची. जमलं सातारला बी 20च आहे आणि इचलकरंजीत बी जुळलं. अशा 20 मनाच्या एक खंडीचं धान्य ठेवण्यासाठी टोपलं का पोटी? तट्ट्यावर शब्द बदलतो 10 किलोमीटर. त्याला कोठार म्हणतात. आपण मराठीमध्ये म्हणतो धान्याचं कोठार. कोठार, कोठार हा अपभ्रंशी शब्द आहे. कोठार हा अपभ्रंशित मराठीतला शब्द आहे आणि त्याचा मूळ शब्द आहे कोटी. कोटी म्हणजे साठवण्याच्या जागा. आता ह्या 33 कुठं आहेत? 33 जागा, 33 कोटी देव जिथे थांबतात. एकच प्राणी आहे, तो त्याचं नाव आहे गोमाता. काय शब्द आहे? गो माता. गोमाता. आधी थोडस बघू वेगळा विषय. आपल्याला माता किती आहेत? प्रत्येकाला, आपणा सर्वांना किती माता आहेत? एकच नाही बाबा, आम्ही नाही मान्यता देत. म्हणजे मी माझ्यावरच स्पष्टीकरण देऊन टाकतो. गो लोकांना बोललं तर लागू पडायचं कारण नसताना जाताना एकटा आहे. तुमचं जर मत असेल एकच माता आहे तर मी तुम्हा सर्वांची माफी मागून बोलतो. मी 5 आईचा पोरगा आहे. माझ्या आई 5 आहेत, माझ्या माता 5 आहेत, मला माता माझ्या 5 आहेत, बाप बाकी काय म्हणले म्हणजे बाप एकच आहे पण माता 5 आहेत. मी त्या मातेची नावं स्पष्ट करतो, लक्ष ठेवा. पहिली आहे, तिचं नाव आहे भूमाता. पहिली आहे भूमाता. दुसरी आहे गोमाता. तिसरी आहे जननी माता. चौथी आहे जनती माता आणि 5वी आहे भारत माता. किती आई आहेत? आता सांगा किती आई आहेत आपल्याला? मगाशी 1 म्हणताय, आता 5 म्हणताय. याच्यापैकी
33 लक्षणांनी परिपूर्ण असणारा भगवान परमात्मा जिथे अधिष्ठित होतो तिचं नाव आहे गोमाता. गोमाता म्हणजे गाई. हा, आता इकडे गायी आहेत का? इकडे आहेत का? बात आहे. कसल्या? मला माहिती आहे तुम्ही काय सांगणार हे मला माहिती आहे. कीर्तनात आहे असेपर्यंत म्हणणार खिलार, घरी गेल्यावर जर्शी. मायबाप, हिंदू धर्माची पवित्र गोमाता आहे. त्या गोमातेला एकमेव अधिकार आहे 33 ठिकाणी कोठी म्हणजे साठवणं, भगवंताचं अस्तित्व 33 ठिकाणी प्रगट करून देणं हा गोमातेचा अधिकार. आणि मग गोमातेचा जर देवाचे 33 ठिकाणी थांबवण्याचा अधिकार असेल तर आपला किती आहे? आपलाही विचारात घेतला पाहिजे. गोमातेचं ठीक आहे, तिच्या जवळ आहे. आता तिच्यासाठी ब्रह्मदेवानं काय उद्योग वाढवला वगैरे मी ते स्पष्टीकरण देत नाही, खूप मोठा पुराणाचा विषय आहे तो. पण मुद्दा इथं आहे आपल्या ठिकाणी सुद्धा 33 नाही पण 13 आहे. 13 किती? किती? प्रत्येक मानवाच्या ठिकाणी मी स्त्री आणि पुरुष भेद केलेला नाही. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी पंचमहाभूतातून निर्माण झालेली प्रकृती, त्याचं नाव आहे प्रकृती या नाम माया. सगुण निर्गुण ब्रह्मांड सगुण मायेचा स्वीकार केल्यानंतर जी व्यक्त होते ती माया आणि प्रगती प्रकृती आहे. आणि ती प्रकृती म्हणजे देह. प्रत्येक मानवाच्या देहामध्ये 13 ठिकाणी विष्णूचं वास्तव्य आहे. काही मंडळी विचार करत असतील नक्की कुठं कुठं असेल. एकाच वाक्यामध्ये स्पष्टीकरण देऊन जातो. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे किंबहुना साधकाच्या अवस्थेमध्ये साधनेला सुरुवात होते, स्टार्ट होते आणि पहिला गंध लावला जातो. किती ठिकाणी लावतात? आता हे वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळींना हे लागवायचं. किती ठिकाणी गंध लावतात? मायबाप, फक्त ऊर्ध्वपुंड्र भाळ नाही, ऊर्ध्वपुंड्र भाळ कपाळाला नाही, 13 ठिकाणी गंध लावतो. त्याचं नाव वैष्णव आहे. वैष्णव. कारण ज्या ज्या ठिकाणी गोपीचंदन स्वीकारला जातो तिथं विष्णूचं वास्तव्य आहे. विष्णूचं वास्तव्य आहे. पण 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 पथ्य. उद्यापासून एखादा म्हणणार नाही 13 ठिकाणी मी लावणार, तू 15 ठिकाणी लाव, 20 ठिकाणी लाव, आमचं काहीच म्हणणं. पण गळ्यात माळ असलीच. हा, तर काही म्हणले म्हणणार का उद्यापासून लावायचं ठरवलं. मायबा, पहिला देहाचं समर्पण व्हावं लागेल. देहाचं समर्पण व्हावं लागेल आणि मग भगवान परमात्म्याचं अधिष्ठान प्रगट करून घ्यावं लागतं. जोपर्यंत समर्पण नाही तोपर्यंत अधिष्ठान प्रगट होणार. समर्पण केव्हा? आपल्या अगदी साध्या भाषेमध्ये बोलतो. मला वाटतं तुळशीचं पान केव्हा घालतात? इकडं आहे का पद्धत? आहे का? केव्हा? कधी? लग्नात होय? वा, जमलं. हा, मला तेच पाहिजे होतं. भिंतीला म्हणजे इकडे भिंतीला टेकून बसवतात ना. मग मायबाप मला सांगा, अशा स्थितीमध्ये परमात्म्याचा अंशांश ब्रह्म आविष्कार देवाचं वास्तव्याचं ठिकाण सोडून भगवान परमात्मा निघून गेला वायू तत्वामध्ये. आत्मा परिच्छिन्न निघून गेला. आत्मा परमात्म्याशी एक झाला. उरलेली प्रकृती माया आहे. नाशवंत आहे का शाश्वत आहे? हा, जमलं. क्या बात. मग नाशवंत देहाला तुळशीचं पाला घाला, नाही तर निरगुडीचा घाला, नाही तर लिंबाचा घाला. तो म्हणलोय मला जुलाब झालं. मग ते तुळशी पत्र जिवंतपणी असावं की गेल्यानंतर असावं? सर्वांनी बोला.
सर्वांनी बोला. क्या बात आहे. आज द्वादशीचा पर्व काळ आहे, उद्या प्रदोष आहे. अत्यंत पवित्र प्रसंग आहे. दत्ता महाराज आलेल्याचा फायदा मिळेल असं राजाभाऊ महाराज मला वाटतंय. मी आणलेल्या 350 माळा तरी खपतील असं वाटतंय. काही मंडळी म्हणणार आज आलो नसतो तर बरं झालं. मुबारक जिवंतपणे देहाचं समर्पण झाल्यानंतर 13 ठिकाणी गंधाची स्वीकारला जातो, गंध लावला जातो, गोपीचंदन स्वीकारला जातो. ते विष्णूचे 13 अधिष्ठान आहेत वारकऱ्यामध्ये किंबहुना मनुष्य देहामध्ये. दोन्ही बोलून जातो. मनुष्य 13 ठिकाणी वास्तव्य भगवंताचं. आणि गाईच्या 33 ठिकाणी. ठीक आहे. मग एवढी मोठी संख्या असताना सुद्धा नाथांनी एक पुरावा दिला. नाथ म्हणले मला मान्य नाही. एकनाथ महाराज सांगतात मला मान्य नाही. आता संत जर मान्य करत नसतील तर भगवान परमात्मा सुद्धा मान्य करणार. संतांना मान्य आहे ते भगवंतांना मान्य आहे, आणि संतांना मान्य नाही ते भगवंताला संतांना मान्य नाही ते भगवंतालाही मान्य नाही. संतांना मान्य आहे ते भगवंताला मान्य आहे. असं आपलं सर्वांचं एकमत झालं की नाही? झालं की नाही? मग संतांना माळ घातलेली मान्य आहे का न घातलेली मान्य आहे? सर्वांनी बोला. मग संतांना मान्य व्हावं का देव मान्य व्हावं? आवाज निम्मे संपले. मायबाप देवाचं अस्तित्व प्रगट करून घ्यायचं असेल तर ही करवून घेतलेली व्यवस्था आहे. व्यवस्था सकळ कोण आहे तो? सकळ देवाचा सकळ देवांचाही देव बळिया माझा पंढरी बळिया म्हणजे सर्व शक्तिमान. बळिया त्याला म्हणतात. तुकोबराय म्हणले आम्ही इतराला दादच देणार नाही. का? एकाच वाक्यामध्ये बोलतो, मृत्यूला सुद्धा जो विजयी करून देतो त्याचं नाव बळिया आहे. मृत्यूवर विजय मिळवून देतो त्याचं नाव बळिया आहे. आता बळिया माझा हा जरी पुरावा असेल तर नुसता बळिया माझा म्हणून चालणार नाही. काही लोक बोलतात सुद्धा माझा तो माझा हा माझा सगळे माझे. बरं माझे सगळे माझे जर तुम्ही म्हणत असाल तर घ्या ओरावर ओझे. मायबाप तो स्वीकारत असताना सुद्धा अंतःकरण तपासतो. तसा स्वीकारत नाही. का? नामसंकीर्तनाला उपस्थित आहे, दोमत नाही. पण कीर्तनही ऐकतोय प्रेमाने की आनंदाने. कीर्तनही ऐकतोय प्रेमानं की आनंदाने. प्रेमानं की आनंदाने की आवडीने.
हा गणित बघा. प्रेमाने, आनंदाने की आवडीने? परमार्थ आवडीने करावा, प्रेमाने करावा का आनंदाने करावा? त्रयसूत्री आहे, त्रयसूत्री आहे. जोपर्यंत आनंद नाही तोपर्यंत प्रेम नाही, आणि प्रेम नाही तोपर्यंत आवड नाही, आणि आवड निर्माण झाली ज्ञानोबराया. ज्ञानोबराया तो शब्द ज्ञानोबरायाने वापरला. काय बुद्धी प्रकल्पत आहे त्याला. ज्ञानोबरायाने शब्द स्नेह वापरलेला आहे. काय शब्द? स्नेह. आणि त्यालाच आपण प्रेम म्हणतो. काय म्हणतो? प्रेम. आपण काय म्हणतो? प्रेम. आणि इकडे लयच वापरतात कोणी बी, कुठं बी, कधी बी. आणि त्याला इंग्लिश मध्ये काहीतरी म्हणतात बघा ते. काय इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात ते प्रेमाला? काय जमलं मला नव्हतं माहिती, आज कळलं. आणि काय त्या इंग्रजीमध्ये बोलतात बाबा, आम्ही ऐकत असतो. तुम्ही अभंग पाठ बी केलाय वे. प्रेम या शब्दाला प्राकृत अनुवादामध्ये स्नेह आहे. स्नेह. आणि ज्ञानोबांनी स्वीकारलं. पुढा स्नेह पाजरे, पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपा आदे. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपादी. प्रेम. प्रेमा विना नाही समाधान सकल देवांची. सगळ्या देवांचा तोच देव आहे. आता काही हा वादाचा विषय महाराज. अभंग घेणं सोपं आहे पण निरूपणाला फार मोठा वाद आहे. कारण आज वार कोणता आहे? हा शनिवार आहे. बात आहे. आम्हाला फक्त एकादशी ताई ध्यानात राहते. वाराच आमचा गाठच. आज शनिवार कोणत्या देवाचा? हा मारुत हनुमान. बर हनुमान लईच भारी माणसाला गाठला. ठीक. उद्या वार क्या बात आहे. उद्याचा देव कोणता? मल्हारी, ज्योतिबा. अजून तुमचं तुम्ही बघून घ्या. सोमवारचा देव हा महादेव. सब देवों के बड़े बाबा महादेव. मंगळवार हा भवानी. बर भवानी. भवानी तर भवानी. आणि बुधवार विठोबा. विठोबा. गुरुवार हे बाळा अलिबाईस खरा निष्ठावंत वारकरी पट्ट्या. खाली बस म्हणल्यावर बसला पण टाळ्या वाजवत बसला. अरे टाळीच वाजतो. याचं नाव छंद आहे. छंद. असं दे बाळा, मी तुला रागवलो नाही तर उद्यापासून कीर्तनाला यायचं बंद होईल. पुढे विषय. मुद्दा काय मुद्दा आहे आजचा? बुधवार कोणाचा? विठोबा. आणि गुरुवार हा दत्त महाराज. ठीक आहे. बेस्तरवार एकच होईल. बरं ठीक आहे. शुक्रवार हा शुक्रवार महालक्ष्मी. क्या बात आहे. जय आंबे. जय गौद मोदी. देह पूर्ण कदंबी. देह तुझा हर केला. ठीक आहे. हा शुक्रवार. शनिवार पुन्हा आपले वार किती? हा वार 7 म्हणतो आठवडा.
गणित चुकले म्हणायचा आठवडा आणि वार परत दिवस बदलला की वार बदलला की देव बदलला आणि त्याच्यात आणखीन देवांची भर आहे महाराज. एक माझ्या पाठांतरातला किंवा माझ्या अनुभवातला एक देव आहे. मी त्याचं नाव सांगतो. नाव काही मला येत नाही आहे. तुम्ही सांगितलं तर मला बरं होईल. ते माळावर असतो किंवा शेताच्या बांधावर असतो. हा काय अभ्यास बर ठीक आहे. मसुबा तर मसुबा. आता मसुबाला जेवायला काय लागतं वा का त्याला पिठलं भाकरीला जुलाब झालं ऍडमिट करायला. आईशी दैवते झाली बहुते नवस बहु बोलिली हो सकळ देवांची. सगळ्या अरे बाळा रडायला लागला का रे. नको नको रे बाळा ये इकडे. ताईंनी त्याला चॉकलेट दिलं का काय. तर चाई चॉकलेट देणार आहे तुला विठोबा. जाऊ द्या. मी आपला अवसानातला गडी म्हणून धरला होता तो रडायलाच लागला. तर त्याची आई म्हणणार पुन्हा फक्त महाराज धावला पाहिजे. विषांतर होऊ देणार नाही. लक्ष ठेवा. बॅलन्स ऑफ दी 55 मिनिट टू द एंड. आय एम गोइंग टू दी सातारा. 1 मिनिटही पुढे जाणार नाही. काळजी घेणार. पण जेवढी उठतील तेवढी मोजणार आणि तेवढे तास पुढे जाणार. पाठीचे काकड आरती झाली तरी सुट्टी नाही देणार. चलेगी चलेगी. क्या बात आहे. फुल चार्जिंग मायबाप आईशी दैवते नाथ झाली बहुते नवस बहु बोलिले हो. बरेच मंडळी देवाला नवस बोलतात. देवा माझं असं हो दे आणि देवा माझं तसं हो दे मग तुझं मी. हा नाही. लक्ष ठेवा. मागणारे देव देत नाहीत. मागणारे देव देत नाहीत. पण न मागणारा देव दिल्याशिवाय. असं कोणी ऐकलं का हो. पांडुरंगाचं आम्हाला ते असं ते काय तुला म्हणतात ते असं हे करून माणसाच्या अंगावर नाही करतात. त्याला काय काय असं कोणी म्हणलं का की पांडुरंगाने याला झपाटलं आणि याचा उतारा द्यायचा. असं आहे का कुठं. उलट झपटलेल्या माणसाला दुरुस्त करण्याचं काम करतो बळिया. माझा बळियाचे अंगे खेळ्या प्रकरणामध्ये पाळी लोकपाळा बळ्यांची अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडेला संसार केला षडउर्मीचा मार. तृण धन मन केले मृत्तिके समान. बळीयांची अंकित सकळ देवांची. सगळं देवाचा देव तोच आहे. दुसरे देवच नाही. आता अपीलच करू. हाय उद्या काय व्हायचं जेव्हा कोर्टात काय केस आहे. बाकीचे देव नाही आहेत. बाकीचे देव नाही आहेत. मी विडंबनात्मक बोलतोय. लक्ष बारीक द्या. बाकीचे देव नाही आहेत. द्याव. बाकीचे देव नाही आहेत. काय द्याव. किती बी द्याव सगळं दिल ते काय देव. मायबाप एकच दैवत असा आहे त्याचा पुरावा आमच्याकडे आहे.
करिया सृष्टीचे अनंत ब्रह्मांड उदरी हरि हा बालक किंवा जेणे हे विश्व निर्मियले महर्ष देवाते 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 संस्था पिली आणि एवढंच नाही 21 स्वर्गातील हरियली सत्ता मात्रे आपोलिया तो हा विठोबा तो हा विठोबा शब्द आहे बघा तो हा विठोबा आणि तो हा विठोबा बरवा थोडस बोलतो जास्त नाही विठोबा खराय का विठोबा खराय सकल देवांचे दैवत मग विठोबा खराय का विठोबा खराय थोडासा आहे ऋग्वेदामध्ये विठोबा या शब्दाला विठोबा ही व्याख्या आहे ऋग्वेदामध्ये विठोबा या शब्दाला विठोबा ही व्याख्या आहे आणि संत परंपरेमध्ये विठेवर उभा ठेला म्हणून झाला इथंच थोडा वाद आहे विठोबा खरा आहे विठोबा खरा आहे शब्दरचना बघा मी शिस्तीत बोलतोय श्लेष अलंकारिक शब्द आहेत विठोबा खराय का विठोबा खराय विटेवर उभा आहे तो खराय का विठेवर उभा आहे तो खराय इथंच वाद आहे इथंच वाद आहे आपण कोणता म्हणतो ठीक आहे सुंदरते ध्यान कर्कटावरी आमचा देवत मंजूर मंजूर पण विठोबा आहे म्हणून विठोबा का विठोबा आहे म्हणून विठोबा आता तो विठोबा आहे कोण विठेवर उभा राहिला तो समोर दिसतोय तो विठोबा आहे विठोबा कुठं आहे वेर आर गोईंग विठोबा कुठं गेला आपल्या जवळ आहे इथं स्पष्टीकरण देतोय हे पोटावर असते त्याला काय म्हणतात तिथं आपल्या काय बिंबी बरं नाबीत नाबीन बिंबीत काय तुम्हाला म्हणायचं ठीक नाभी कमला जवळ किंवा नाभी कमलामध्ये अंगुली निर्देश आणि जिथे अंगुष्ठ निर्देश होतो तो विठोबा आहे प्रॅक्टिकली बसल्यानंतर हे शक्य नाही पण उभा राहिल्यानंतर करता येतं करांगुली नाभी आणि जिथं अंगुष्ठ अंगुष्ठ म्हणजे अंगठा इथं काय आहे आदरणीय डॉक्टर साहेब समोर बसलेले आहेत पुरा माझ्याकडे आहे मी काय हायगे करणार नाही साक्षीदार आहेत डॉक्टर साहेबांनी टेथॅस्कोप लावला कानालमध्ये लावल्यानंतर डॉक्टर साहेब पहिला आपल्याला गुडघ्याला लावतात ना कुठं क्या बात आहे अनुभव आहे प्रश्नच नाही जरी नॉलेज नसेल तरी अनुभव आहे छातीला लावला आणि छातीतून जर त्यांना अपेक्षित मेडिकल सायन्स प्रमाणे जर त्यांना आवाज झाला तर ते म्हणतात ओके नो एनी प्रॉब्लेम यू आर द ऍडमिट यांना ऍडमिट करून पण इथला आवाज येईल ना इथला आवाज येईल ना डॉक्टर साहेब लगेच सांगतात कसं आणलंय अँब्युलन्स मिळाली नाही वडापण आणलंय वडापणात
आहेच. मग हा आहे म्हणून तो आहे का तो आहे म्हणून हाय? अहो बोलताना सुद्धा आपण सहज बोलतो. माणसानं कसं जीव आहे तर माणसासारखं जगावं आणि माणसासारखं राहावं आणि नुसतं राहावं नाही, माणसासारखं खाऊन चांगलंच आपण पाठ. मायबाप ज्याच्या सत्तेनं तुमचं आमचं जगणं आहे तो परमात्म्याचा अंशांश ब्रह्माविष्कार आत्मब्रह्म आहे. आणि आत्मब्रह्म आहे म्हणून समोर परब्रह्म आहे. आत्मब्रह्म आणि परब्रह्म याचा समन्वय झाल्याशिवाय प्रगट होत नाही ते विश्वब्रह्म. आणि त्या विश्वब्रह्माची जिथे साक्ष मिळते तिथं अनुभव येतो सकळ देवांची. सगळ्या देवांना निर्माण करणारा तो आहे. पण तो कोणामुळे देव? त्याला तरी काय मोठा करायची कारण? त्याला तरी आपल्यापेक्षा, आणि आपला स्वभावच आहे आपल्यापेक्षा मोठं कुणी झालेलं. माणसाचा गुणधर्मच आहे. आणि इथलं उदाहरण सांगून जातो. एकच खुर्ची आहे बघा, राज्याची एकच खुर्ची आहे. कोणची? एकच खुर्ची असते. चौघ वाढते. पाय तुटलं पण खुर्ची सुटना. कोणची खुर्ची? तुमचं तुम्ही बघा. मायबाप ती सत्ता सार्वभौम आहे. तो विषय बाजूला काढून नका खुर्चीचा. इथं मी विषय म्हणतोय. भगवान परमात्मा जरी मुख्य असेल तरी सुद्धा तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाही. देव श्रेष्ठ आपल्यापेक्षा नाही, लक्षात ठेवा. कोण देव? हु आर यू? कोण तू? नोळखोची देवा. निळबाराय निळा म्हणे तुझं नोळखोची देवा. तो कयाचा धावा करीत असे. कोण देव? अरे देव ही कल्पना आहे, वास्तव नाहीच आहे. वास्तव कोण? आता कीर्तन श्रवणाला बसलेले आहे ते खरे देव आहे. ते खरे देव आहे. माझ्या पदरचे शब्द नाही. देवाची बरे देव अभंगाची रचना केलेली आहे त्यांचाच पुरावा आहे. तेच म्हणताय सकळ देवांची दैवत सगळ्या देवांची दैवत्य आहे. तेच तुकोबरा म्हणतो. देव बरी. आता साधं गणित आहे बघा. माणसांनी थोड्या वेळापणात बोलतो. माणसांनी बरं असावं का खरं असावं? ऑब्झर्वेशन पॉइंट. माणसांनी बरं असावं का खरं असावं? खरं असावं. वा, मला हितच फक्त म्हणली खरं असावं. सगळे महाराष्ट्रात सांगते ते बरं असावं. नाही खरंय. अगदी अजून जरा विडंबन करू. मी सर्वांची माफी मागून बोलू इच्छितो. क्षमा करा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. मी सर्वांची माफी मागून बोलू इच्छितो. मी आज खरं बोलू का बरं बोलू या मिनिटाला? सर्वांनी मी माफी मागून बोलतोय. तुमच्याकडून मी प्रतीक्षा करतोय की मला येस ऑर नो, मला आन्सर पाहिजे, उत्तर पाहिजे. सांगा मला. मग मी आता खरं बोलू का बरं बोलू? क्या बात आहे. मेजॉरिटी कॅरी ऑफ द पॉइंट. सगळ्यांची मेजॉरिटी खरं बोला. मी खरंच बोलतो. तुम्हीच म्हणला खरं बोलायचं. मी बोललोय. मी बरं बोलणार होतो कारण जाताना एकटा असतो भीती वाटते म्हणून बरं बोलले. पण आता तुम्ही म्हणला खरं बोलायचं. खरंच बोलतो. आज माळ घातल्याशिवाय कोणीच घरी जायचं नाही. आता सांगा खरं बोललोय का बरं बोललोय? तुम्ही म्हणला खरं बोललोय. मग गळ्यात माळ असावी की नसावी? सगळ्यांनी बोला. उद्या असावी की आज असावी? आज असावी की आता असावी? जमलं. अरे आता म्हणजे 500 माळा खपल्या म्हणून ठरवा.
देव बरे, देव बरे आहेत पण खरे नाहीत, खरे नाहीत, खरे तुम्ही. मी बोलत नाही, ज्ञानोबराया. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा अर्चितशी भक्ती. बोलली गंगावती स्वीकारा माईक फक्त मागे सरकव, लय चिपळू नको, तेवढी सवय चांगली लावून घे. विठोबार मुद्दा ज्ञानोबराय म्हणतायत तुम्ही खरे देव आहात का? तुम्ही महेशाची मूर्ती. मग सांगा मला, आधी याच्या पुढे सांगू, देव कोणता खरा आहे? ऐकणारे खरे का महाराज खरे? मग अशी आल्याबरोबर काय लोकांना एवढा आनंद झाला ना, महाराज आले. मी मनातल्या मनात म्हणलं तर मी कोण आहे ते माझ्या घरी फोन केल्यावर तुला कळलं मी कसा आहे. कोण कधी मग कुठले उपमाले होते. मग अशी फोन केलाय असेल कोणीतरी, आमचे पिंटू शेटनी किंवा आमच्या दत्तो महाराजांनी फोन केला असेल, तुम्हाला उत्तर आला असेल. काल आला गेला ती तिकडेच गेला, आता कवा येईल कवा आला तर आला. मुद्दा इथं आहे, देव बरे आहे, खरे तुम्ही आहात. आणि हे भगवान परमात्मा कबूल. कोणासमोर भगवंताने कबूल केलं. मी मोठा आहे, तुम्ही मला मोठं समजता. याचं उत्तर आहे. मगाशी गाडीत उतरलं बरोबर म्हणली, महाराज आले, तुम्ही महाराज म्हणला म्हणून आम्ही महाराज, नाही तर मग THIF. हा मी आता ती स्पष्टीकरण देणार नाही, पुढे अवघड आहे. मुद्दा माझा आहे, अरे देव बरे आहेत पण तुम्ही खरे आहात आणि माझ्या ठाई पवित्र बन. हे भक्ताचे निमददान, या लागे भक्ता मागे मी आपण धावे चरणरी नो वंदावया. पुरावा देऊन जातो. नामदेवराय भू परिक्रमेला ज्ञानोबरायांच्या बरोबर निघाल्यानंतर भगवान परमात्मा पाठीमागे चालत असताना, नामदेवराय पुढे चालत असताना नामदेवरायांच्या पायाखालची माती संत चरण रज लागता. मग श्रेष्ठ कोण, संत का दे भगवंत? आणि याचे अजून पुरावा दाखवतो. काय व्हायचं, देव पूजेला जर बसलेला असो नित्यनेमाच्या आणि चुकून जर वारकरी दारात आला तर माझ्या मायबापांना विनंती आहे, वारकरी जर दारात आला तर देवपूजा बंद करा, पण पहिली वारकऱ्याची पूजा करा. तोची खरा प्रदेव आणि तोची खरा साधू, तोची खरा साधू. करिता देवार्चन कराले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरती आणि त्याची पूजा करावी. अरे तोच खरा देव आहे. तो नुसता नाही, आविष्कार त्याचा मोठा आहे. ब्रह्मांड रचना तो करतो. पण त्याला आनंद कुठं वाटतो? पहिलं चरण उत्तरार्ध. परमात्मा उभा कसा आहे? किती आता थोडक्यात बोलू.
किती वर्ष झाली तो उभा आहे? किती वर्ष? आपल्याला सर्व माहितीये. युगे 28 विटेवर उभा वामांगी रत्माई दिश देवे शोभा पंढरीका ठीक आहे. फक्त म्हणायला युगे 28 आहे. तो 28 युग झाली अजूनही उभा आहे. ठीक आहे, इथपर्यंत सत्य आहे. पण तो सगुण स्वरूपामध्ये सजीव स्थितीमध्ये का निर्जीव ब्रह्म सगुण साकार झालेला आहे. निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म हे दोन ब्रह्म आहेत. निर्गुण अदृश्य आहे आणि सगुण दृश्य आहे. दृश्य उभा आहे पण निर्गुण केव्हाच भूमी तत्वाचा स्वीकार करत नाही. ते सुद्धा उभच आहे. आता ते कसं? जड विषय आहे, आणखीन हलका करू. इचलकरंजी नाही का? इचलकरंजी ना? ठीक आहे. इकडं झोपते ती का? मला माहिती नाही म्हणून विचारतो. झोपते ती का? इकडे झोपते ती का? झोपते ती का? ठीक आहे, झोपते ती. आणि अजून एक गणित आहे बघा. ज्याला घरी गोळ्या खाऊन झोप येत नसेल ना त्यानं कुठं यावं? चांगली ती जागा निवडली. आणि खरंच आहे ज्याला घरी गोळ्या खाऊन झोप येत नसेल ना त्यांना फक्त येऊन बसावं. कुठं? कीर्तनात. खरंय. इथली जागेची सिच्युएशन इतकी सुंदर आहे ना, हे तर टेकायला संधीच नाही. मला लई जागा आवडली, खूप आवडली जागा राजा. हो. आणि तरी सुद्धा काय जी मंडळी टेकून बसलेली आहेत ना ते मला हितनं दिसत आहेत. सुरुवातीपासूनच समाधी संजीवन हरिपाठ. मुद्दा माझा हा आहे की आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये, निद्रिस्त अध्यात्मसूत्र बोलतोय, वेदांती भाषा आहे. आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपलं शरीर भूमी तत्वाशी असतं का आत्मा भूमी तत्वाशी असतो? शरीर जमिनीकडे असतं. जमिनीला कोण टेकतं? शरीर टेकतं. जीव तो टेकत नाही. जिथून येतो क्या बात आहे. बर ठीक आहे. येतोय जातोय हे म्हणतात खरं. त्याच्यामध्ये सुद्धा काही विद्वान मंडळी असतात. जर चुकून हातपाय हलावायचं बंद झालं ना तर शेजाऱ्याच्या माणसाला बोलवतात. अहो मगापर्यंत त्यांचे हात हलत होते, पायही हलत होते, थोडे डोळे सुद्धा हलत होते. आता की नाही सगळं ते येतात आणि लगेच ते लगेच डिक्लेअर करतात. तेवढ्यावर शांत व्हावं की नाही. तिथं विद्वत्ता. जारती तोंड उघड आहे. जारती कुठून गेला? तोंडातून. असं दे गेला. ठीक आहे. दुसरी केस घडली आणि त्याच माणसाला बोलवलं. त्या केस असं होतं, तोंड बंद होतं, डोळे कुठून गेला? काय विद्वान. त्या ताई मेडिकल सायन्स सुद्धा येतात. सांगा. तोंड उघड, तोंडात न गेला. डोळे उघडे, डोळ्यात न गेला. पण एखाद्याचं तोंडही बंद आहे आणि डोळेही बंद आहे. वेअर आर गोईंग? कुठनं? नाकात न. वय मी म्हणलंच तुम्ही शॉर्टकट हाणणारच आहे. बरं तुम्हाला माय बाप. कबीरांना विचारा. कबीरांना कहां से आता है और कहां से जाता है? आने का बाट कौन, जाने का बाट कौन? तू क्या जाने ब्रह्म खुणा, तुझे आपने दिल को तो पहचाना. अरे तू तुझ्या मनाची ओळख करून घे, मग तुला कळेल तो कुठून येतो आणि कुठून जातो. मग मुद्दा इथं आहे. भूमी तत्वाशी एकनिष्ठ असतो तो खरा देव आहे का हृदयामध्ये वास्तव्य करतो तो देव खरा आहे?
कोण खराय कोण खराय उभासे या रंगात तू उभाच आहे कधीच. आणि साधं गणित आहे. झोपतो कोण? जीव झोपतो का शरीर झोपतो? साधं समीकरण आहे, अवघड नाहीये. शरीर झोपतं, जीव कधी झोपत नाही. आणि जर चुकून जीव झोपला तर लगेच कीर्तनाला मेसेज येतो, महाराज ओराक्त घ्या का झोपला. अरे तो झोपतही नाही, तो भूमितत्वाशी राहतही नाही, भूमितत्व स्वीकारत नाही. आत्मा परमात्म्याचा अंश ब्रह्माविष्कार आहे. तो वायू तत्व आहे. वायू तत्व आत्मा आहे आणि भूमी तत्व प्रकृती आहे. वायू तत्व आणि भूमी तत्व या दोन्हीचा समन्वय झाल्यानंतर जे रंगत त्याचं नाव त्याचं नाव रंग. आता रंग किती प्रकारचे? आपल्या नेहमीचं बोलू कुठे ते सगळ्या रंगाचं नेहमी चला मग ताना पिही पाजा काय म्हणजे जाताना पाणी पाज. हे सप्तरंग भगवंताचे निसर्गाने निर्माण केलेले सप्तरंग. याच्यामध्ये अजून एक रंग आहे. मगाशी आम्ही गाडी चालवताना महाराज एक रांगलेलं भेटलं होतं. भारी भेटलं. हार्न वाजवती मॅडम, हार्न वाजवती, डिप्पर मारती. आपण बाजूने निघण्याचा प्रयत्न केला, कळत नाही काय रांगला गडी कुठे. विषय ओढी बोलला जीवयाची कोण करील केव. मी बी लांबवतो. विषय ओढी भुलला जीवन याची कोण करेल किंवा पजी नारायणी भाव पाहुनी ठाव. नरदेह कोण सुख मानिले संसारी रंगला. एकदा का रंगला ना वारीला आलो असतो, नक्की वारीला आलो असतो, पण दुकानात बसाय कोणी नाही. तुला दुकानातच बसवायचं. मायबाप कुठं रंगला. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली वाया जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जल वत वाया जाईल रया. रंगू नको. रंग कुठं आहे? उभा असे आहे रंगात. अरे त्याचं नाव आहे यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती येत म्हणून तो भगवंत. या षडगुणातील एक गुण ज्याच्या रंगाला लागतो त्याचंच नाव आहे श्रीरंग. अगदी साधं समीकरण आहे. एखाद्या माणसाचं नाव सुद्धा श्रीरंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 100% एखाद्या माणसाचं तरी नाव श्रीरंग असतं, पण त्याला हाक मारताना काय किती प्रेमाने नाव श्रीरंग ठेवलं. हाक मारायला शिर्या होईल. अरे माझ्या काय बघा, आईला बाळाचा लाळा लागतो. आईला बाळाचा लाळा लागतो. मी आता बघा थोडा आयुर्वेद बोलतोय, म्हणजे मानसिकता. आईला बाळाचा लाळा लागतो.
पण बाळाला आईचा लाळा लागत नाही. अवघड आहे. हं? आणि खरंय खरंय आईला बाळाचा बघा अगदी एक तसंच व्यवहार बोलतो. मुलाचं वय 69 आहे. मुलाचं वय 69 आहे आणि आईचं वय 91 आहे. 69 इयरचा जरी झाला तरी सुद्धा तो लळा कोणाला? आईला. आणि 69 मधला मुलगा म्हणतो आई आता तुला कळत काय आपण पुरं करते की लळ्या पोटी प्रेमापोटी बाळाला हाक मारली. बाळा श्रीरंग माझा सहस्त्र नामावलीमध्ये भगवंताची 1000 नाव आहेत. त्याच्यातलं एक नाव कोणतं? श्रीरंग माझा वेडा गे. काय प्रेम आहे हो. आईच व्हावं लागतं. मग अतिशय मी आईचा प्रिय बर का. माझं बापाचं जमलं नाही आणि अजून बी जमत नाही. आता राहिल्याला नाही जन्मदाता गेलाय पण जो दुसरा बाप समोर आहे ना त्याच्या नादालाच आम्ही लागेल. पण आईला कधी अरे आई कोण आहे? माझी ज्ञानोबाराय आई आहे. लक्षात ठेवा ज्ञानोबाराय आई. तू जगताची माऊली जगाची माऊली ज्ञानोबाराय आणि जगाचा बाप तो हा विठ्ठल. बरोबर बाप रखुमा देवरू विठ्ठलाचे भेटी आपल्या सवसाठी करून हे जाईना गे माय 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 तया पंढरपुरा. तो माझा बाप आहे. पण अगदी साधगणित आहे बघा. मुलगी लग्न झाल्यानंतर कुठे जाते? सासरला जाते. ठीक आहे. याच्यावर सुद्धा उत्तर आहे. कन्या सासुऱ्यासी जाई परतोनी मागे पाणी तैसे वाटे माझ्याकडे बघ माझं बाळा तू वाजवशील ते मी मान्य करणार नाही. मुर्ग म्हणणार तर माझे बी नादाला लागले. कन्या सासुऱ्याशी जाई. मुलगी नांदायला जाते. अगदी गणित आहे बघा. मुलगीला नांदायला जाताना समाधान वाटतं का माहेरला जाताना? ठीक आहे ऍक्सेप्ट. तुम्ही जर आता म्हणत असाल माहेरला जायला मुलीला आनंद वाटतो आफ्टर आणि बिफोर झालं होण्यापूर्वी सासर माहेरचा ओढा असतो आणि 2 झाल्यानंतर हो दादांचा निरोप येतो. बाई मला तुला पाहावंसं वाटलं ग. तुला पाहावंसं वाटतं येशील का ग बाई? एक दिवस तरी मला धरून म्हणून भेटून जा ग. दादा मला की नाही वेळ आहे पण तू काय करायचं? त्यांचा डबा जर मी आले तर कोण देणार? तो उपाशी मी आला तर भरून. गंमत आहे. ज्ञानोबराय म्हणले मी मोकळी जाणार नाही. मी माझ्या बापाला भेटायला जाईन सर्व सुकृताचे क्षेम मी येईन पांडुरंगा जाईन गे माय भेटेन माहेरा. आणि त्या माहेरला जाऊन भेटेन का? उभासे रंगात रंगात.
काय हो कुठं रंग भरतो, कुठं रंग भरतो. आता लहान मुलं काही नाही आहेत दिसत, थोडी दिसताय कुठं पडी. एक होता तो बसला, दुसरा उभा आहे. ठीक आहे बाळांनो, हे बाळांनो, हा तिकडे 2-3 दिसताय. बाळांनो, प्रेमानं कुठं नाचतात. अलीकडं नाचण्याची फारच प्रथा निघाली नवीन. कुठे नाचतात वरात. मी म्हणलं साताऱ्याकडे असेल, इकडं नसेल, पण इकडे बी लागण झाली. सांगा कुठं नाचावं, कुठं रंग. सणाबाईने माझ्या रंग सांगितला, रंग भरे कीर्तन. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत भगवान परमात्मा कबूल सततां तिष्ठन्ति नरदाः. ज्ञानोबा आहे 9व्या अध्यायामध्ये सांगितलं भगवंत नाचतात कोणत्या रंगात, कोणत्या रंगात भगवंत नाचतात. हे सततां कीर्तयन्तो मां यतन्तश दृढताः नमस्सन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, येत नामाचे नाही पापाचे. ऐसे केले यमदमा उखळा नेली, कीर्ती ठायावर उठवली. यमलोकीची कुंडली राठी आगवी, यमो म्हणे काय मावे, तमो म्हणे कौनाती दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष औखदाचे नाही. रंग भरे कीर्तनात नाचो कीर्तनाचे रंगी. एवढं सगळं मटेरियल रंगाला लागतं. हे सोडवायला जास्त वेळ लागत नाही, साधारण 2 दिवस. सततं कीर्तयन्तो मां. माझ्या कीर्तीचं वर्णन जिथं केलं जातं तिथं मी राहतो. नुसता नाही, रंगून रंगून रंगी रंगरे श्रीरंगे. तुकोबारायांनी सांगितलं काय रंगतोय, काय काय मंडळी अशी रंगलेली असतात ना, त्या बात आहे. शेजारी सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, काकड आरती आहे, हरिपाठ चालू आहे. इकडे येत नाही पण तिथं रंगतो. कुठं काही काही मंडळी तर त्रागाव करतात. आमचा मी शहरवासी म्हणून बोलून जातोय, हो मला अनुभव आहे ह्या गोष्टीचा. काय हे सप्ताह झाल्यापासून हे काय झोप लागून दे, दिवसभर मी तेच. कुठे रंगलेला असत, कुठे रंगलेला असत विषय. ओढी भुलला जीव जीव. अरे हा रंग रंग. नाचो नाचो कीर्तनाचे किंवा कीर्तनाचे नटनाचे. नसत नाही नाचत जाऊ त्याच्या गावाने.
रंग उभासे रंगात रंग लुटा माझे माय बाप रंग लुटा दुसरं चरण दिलं तो कुमारांनी विनंती केली तुम्ही बी रंग लुटा बाबा आम्ही तर लुटतोयच पण तुम्ही सगळ्यांनी रंग लुटा कसा लुटा बघा कुठपर्यंत लुटा आणि कसा लुटा याला मर्यादा आहे का जर परमार्थिक क्षेत्राचा मी साध्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतोय परमार्थिक क्षेत्राचा रंग लुटण्यासाठी सुद्धा काही मर्यादा आहेत आता त्या मर्यादा कोणत्या आहेत काही मंडळींच्या डोक्यात आलं असेल पुन्हा माळ घालच म्हणतोय वाढतो त्या मर्यादा माळेच्या स्वरूपामध्ये मी आपल्याशी बोलू इच्छित नाही आहे त्या मर्यादा वेगळ्या आहेत आता काही मी माळ घाला म्हणून कोणाला सांगणारच नाही आणि जाऊ दे जरा काय व्हायचं असेल ते होईल खरोखर कुणीच माळ घालू नका बाबा नका रे नका माळ घाल कारण ज्यांनी माळ घातली त्यांचं सगळ्यांचं हुशार आहे अगदी खरं प्रांजळ सांगतोय अगदी प्रामाणिकपणे कबूल करतोय मी आतापर्यंत जरी म्हणलो असलो ना की तुळशी माळ घाला पण आता मी तुमच्याशी बोलतोय नकाच घालू खरंच नका घालू कारण माळ घालणं म्हणजे लई नाही बोलत विनंती नंबर 2 माळ कोणी घालू नका अंडरलाईन डिक्टेट ऑफ द पॉइंट लक्ष ठेवा या शब्दाकडे या वाक्याकडं माळ कोणी इचलकरंजीत घालू नका पण सर्वांना माझी विनंती आहे माळ घातल्याशिवाय मरू नका बघा आपला आता ज्याची त्यांनी तारीख हुडकून काढा 2 दिवस तरी घाला मग दिंडी काढा विठोबा कुठपर्यंत मर्यादा आहे जेव्हा हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जायचो नको जोवरी काळा शेदुरी ठेला रंग तिथे लुटता येतो कधी जेव्हा हे सकळ सिद्ध आहे आता याचं वेगळं उत्तर आहे आफ्टर रिटायरमेंट परमार्थ करावा का बिफोर रिटायरमेंट करावा तर क्वालिफाईड अँड एज्युकेटेड मंडळींना बोलतोय म्हणजे ते निवृत्तच म्हणतात ना निवृत्त का रिटायर एकच होईल बरोबर मग सांगा निवृत्त वेगळा आणि रिटायर वेगळा जाऊ दे करतो शब्द जाऊ दे ना 2 मिनिटं पुढे जाईल हा निवृत्त वेगळा आणि रिटायर वेगळा रिटायर फिरून 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 काय घाला गोठा होय बरं गोठा पण तुम्ही कसं समजू नका पटक्याच्या तसाच आहे तो हा गोठा मग त्याला गोठा झालेला काय करतात रिमोल्ड रिटायर झाल्यानंतर अगोदरच 2 मशीन 2 बैल आणि 2 गोडी घेऊनच ठेवलेले असते तिकडं रिटायर आणि इकडं जॉईनिंग आता रिटायर झाला का निवृत्त झाला निवृत्त वेगळा निवृत्त वृत्तीवरून निवृत्त होणं याला निवृत्त म्हणावं वृत्तीवरून निवृत्त हा आणि याचं उत्तर आहे देहचा वातवा याचं पुढचं उत्तर आहे परमार्थ केव्हा करावा रंग लुटा मायबाप लुटा पण कधी आम्हाला दररोज एक तरी अनुभव आता रोजच प्रवासी जीवन आहे रोज नवीन गायता येईल गाव मॅडम मला रोज नवीन गाव असतं एक तरी येऊन भेटतच महाराज उद्या कुठं आहे इचलकरंजीला जाणार आहे मग मी येऊ का तुमच्या बरोबर ती अवस्था काय सांगू कंपाऊंड गेले बॅटऱ्या डाऊन करण्याची युनिट फुटलं टायर पंक्चर येऊ का ये आमच्या ओराव बस येऊ अवघड समीकरण अरे रंग लुटण्यास
त्यासाठी सुद्धा मनामध्ये रंग असावा लागतो आणि मनामध्ये रंग तेव्हा येतो अवघानंदी आनंद वाढवंती परमानंद चौचरणे असल्याबरोबर मला राहिले ते मिनिट कमी रान राहिले अजून अडीच येतो चार्जिंग आहे मग काय मधली साल थांबूया आपण शेवटची म्हणजे 2 वाजेपर्यंत उरकल रंगलोठा मायबाप माझे बाप रंगलोठा माझे बाप पुढं शुद्ध बाप्पा आलं पण आलं रंग जर कीर्तनातला लुटायचा असेल तर दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये प्रतिपाद्य विषय आहे शुद्ध भाव 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 कमी झालं रे छान खाऊ त्याला तुझं बरोबर आहे हे नाही शुद्ध भाव भाव मी आता फक्त आठवण करून देतो ज्ञानोबारीने हरिपाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे भावबळी आकाळी किंवा भावे विना भक्ती भावे विना देव भावे विना देव सकळ देवांची देव जर कळायचा असेल तर भाव महत्वाचा आहे भाव अगदी साधं समीकरण फार अवघड नाही बोलणार आपण मंडळी सर्व कीर्तन ऐकत आहात की नाही येस ऑर नो आपण सर्व मंडळी कीर्तन श्रवण करत आहात की नाही प्रश्नच नाही ठीक आहे आपण कीर्तन ऐकता आहोत याबद्दल काही कोणाला संशय नाही आहे फक्त फरक एवढा आहे कीर्तन कानाने ऐकता आहोत की मनाने ऐकता आहोत हा कशाने कानाने हिचं कितवं वर्ष आहे 15व पाहत आहे आणि आजचा दिवस कितवा तिसरा 15व्या वर्षातलं म्हणजे एकूण 8 दिवस ना हा 7 दिवस 14 7 14 गुणिले 12 किती झालं अरे 14 40 14 दुनी 28 140 आणि 28 एवढ्या अगोदर गेली आणि कालचे 2 गेले ना आजचा तिसरा सगळी कीर्तन कानानं ऐकली का मनानं ऐकली हा हा कानानं का मनानं अहो मला 100% माहितीये ह्या कानानं ऐकलं किती मी गांडवायचा प्रयत्न केला सायकोलॉजीचा माझा अभ्यास आहे माझी विनंती आणि प्रार्थना आहे कीर्तन मनानं ऐकावं की कानाने ऐकावं निरीक्षण करा मायबाप माझी विनंती आहे
कीर्तन कानाने ऐकावे की मनाने ऐकावे? कीर्तन हा विषय कानाने ऐकण्याचा नाही, तो मनाने ऐकण्याचा आहे. आणि आजचं कीर्तन 101% कॉन्फिडन्स न बोलतोय. आजचं कीर्तन जर मनानं राजाभाऊ ऐकत असेल, माळ घातल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही. काही मंडळी म्हणणार आज येऊनच चुकली बाबार भाव अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाल्याशिवाय भगवंताच्या आनंदाचा आनंद आपल्याला लुटता येत नाही. तो रंग आहे. आणि रंग तिथं येतो कुठं? ज्यांनी भोगला त्या भंगाचा तिसरा जरा नारदे नागपुरी पहिला रंग कुठे लुटला? शुकाचार्य. शुकाधिक मुनी रंगले श्रीरंगी आणि परीक्षितीच्या अंगी. कुठं काय लांब होत बसून शुकाचार्यांना रंग कळला होता. आता तो कसा कळला होता? थोडक्यात बोलतो, मोठा दृष्टांत आहे, सांगणार नाही. फिल इन द ब्लँक्स, मोकळ्या जागा भरा. हा, जन्माला आलं, पडतच सुटलं. एक तर आपण किती वर्ष असतो आपल्या आईच्या पोटात? किती वर्ष? होय 9 महिने. होय, आता आईला माहिती असायचं, आम्हाला काय. ठीक आहे, आपण 9 महिने आणि 9 दिवस लय तर एखादा 10वा दिवस घेतो आणि सरासरी सगळी डोक्या करून याके ती एखादच उलट आहे. कसं पायाळू? तर ती पायाळू म्हणजे लयच पिली तर बाबा अवघड आहे. मॅडम मेडिकल सायन्स सुद्धा बंद होत आहे. त्याचं कारण सांगतो, जर चमाकलं, जर पायाळू माणसानं लात घातली तर दुखायचं थांबतो. काय त्याला भगवंतानं लाता घालायचा अधिकार दिला. आपण 9 महिने 9 दिवस 10 दिवस किंवा आणखीन काही दिवस थांबू. पण शुकाचार्य 1 दिवस नाही 12 वर्ष. किती? 52 पोरं एका खेळाला बामणाचं बरं एक. शुकाचार्याने ध्यान धरोनी येडका आणला माळकळूनी. शुकाचार्य म्हणजे काय साधी गोष्ट नाही. येडका नातांचं एकच प्रकरण, एकच अभंग आहे, येडका प्रकरण आहे. आणि येडका म्हणजे दुसरं काही नाही, त्याला विज्ञानामध्ये म्हणतात बघा. तो त्या काळातला 16व्या शतकात त्याला येडका शब्द आहे. आणि आता विज्ञान युगामध्ये त्याला शब्द आहे AIDS. हा, जर का धडक बसली दिंडीचीच आहे, स्टॉपच नाही. तो येडका म्हणजे मेंढा. मेंढ्यानं जर गुडगाव धडक मारली ना, काय गुदगुल्या होते. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करून सुद्धा जोडणार नाही, ह्याला रिप्लेट्स. त्याचं नाव आहे मदन. आणि त्या मदनाला सुद्धा ज्यांनी जिंकला त्याचं नाव आहे शुकाचार्य.
त्यांनी रंग रंगला, त्यांनी रंग भोगला आणि नारदांनी सुद्धा रंग भोगला. पण काय देव लय चतुर. नारदाला सुद्धा फसवला, नारदाला सुद्धा फसवलं. कसं फसवलं? आणि याचं सूत्र एक अजून आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त बोलतोय मी, ओनली फॉर द महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये एकही गाव असं राजाभाऊ नाही इचलकरंजी सोडून. महाराष्ट्रामध्ये एकही गाव असं नाही इचलकरंजी सोडून की त्या गावात नारद नाही. मी इचलकरंजी सोडून म्हणलोय, नक्की एखादा नारद असेल तो म्हणणार माझं कीर्तनात ज्याला कसं कळलं. गंमत आहे. अरे त्याचं कामच आहे ना. पण नारदांचा जग कोणता होता? नारायण नारायण. आणि उत्तर आहे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गावो गीती. भगवंताच्या नामामध्ये रंगून आम्ही नारायण नामानं मुक्तो. पण तुकोबाराय सांगतात मला भगवंतांनी सहकार्य केलं म्हणून. तुका म्हणे सांगा, तुका म्हणे सहाय्य झाला पांडुरंग. मला भगवंतांनी सहाय्य केलं म्हणून मी रंगलो. हा त्याचा शब्दातीत अर्थ आहे. आता इथल्या इथं बोलू, फार वाढवणार नाही. बॅलन्स ऑफ दी 2 मिनिट. काळजी करू नका, अजून 1 तास 2 मिनिटं आहे. काय रंगलं? आम्हाला भगवंतांनी कसं रंगवलं? एक उत्तर देतोय. IMP पॉइंट आहे. उत्तर असं आहे, आले देवाजीच्या. आपल्या सर्वांना माहिती तिथं कोणाचं? याचं पुढचं उत्तर ते 2000 आणि 2021 2 वर्ष मुक्कामाला पाहुणं होतं. आमच्याकडे तर होतं बाबा 2 वर्ष मुक्कामाला पाहुणं होतं. आमच्या घरातला मुक्काम त्यानं हा लावलाच नाही. काय त्यांचं नाव? काय पत्त्यासहित पाठ करून ठेवलाय पाहुणा. नाही बाप मला सांगा, याचं पुढचं समीकरण फार महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याचं हे काम आहे, संतुलन राखण्यासाठी तो सगळं करतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अंतिम शब्द शक्ती एको देवा सर्वभूतेषु गुणा. आणि उत्तर आहे मायबाप मला सांगा, कोरोना होऊन सुद्धा आपण वाचलोय का मेलोय? सांगा. कोरोना झाल्यानंतर जर देवाच्या मनात आलं असतं तर त्यावेळेला सुद्धा आपली दिंडी नाही, पिशवीत भरून आणि दिंडी काय कॉर्पोरेशनची गाडी तयारच होती. मॅडम मला 14 स्कोर दाखवला. 14 स्कोर दाखवला. आमच्या धाकटे पोरग जरा मेडिकलच्या लाईनला, मेडिकल ऑफिसर आहे. मला तुम्हाला ऍडमिट करावं लागतं. म्हटलं मला काय झालेलं नाही, तुम्हाला काय कळत नाही. बरं म्हणून नाही केलं ऍडमिट. 14 स्कोर दाखवले. तिथं आमची मेडिकल ताईच होते का, शिंदे मॅडम आहेत ते एमडी होते ते आमच्या वार्डचे प्रमुख. त्यांनी घेतलं ऍडमिट करून आणि 2 स्कोर झाल्याने दुसऱ्या दिवशी दिंड्या काढल्या. संध्याकाळचं निरण सकाळचा फोन येतो गेलं. तेव्हापासून पुण्यतिथीची जे कीर्तन आमच्या मागं लागली ती गणितच आहे. त्याच्या गळ्यात माळ असू वारे नसू वय गंमत आहे. मायबाप माझा मुद्दा आहे, त्या कोरोना सारख्या महाभयंकर महामारीतून आपण वाचलेला आहोत. माझी हात जोडून विनंती आहे, त्यानंतर मिळालेलं आपलं बोनस आयुष्य आहे. आपल्याला हक्काचं आयुष्य नाही, ते आयुष्य बोनस आहे. आले देवाजीच्या त्यावेळेला सुद्धा त्याच्या मनात आलं असतं तर नेलं असतं. पण त्याला माहित होतं तुला आत्ता नेऊन पुन्हा इचलकरंजीच्या सप्त्यात जाणार कोण. आणि म्हणून पाठीमागे ठेवलेला आहे कोणासाठी? यादसाठी केला होता शेवटचा दिवस. विठोबा
तुका नाही पांडुरंग लंगरुटा माय बाप लंगरुटा माझे बाप. अत्यंत भक्तिभावानं आपण भगवंताचं चिंतन करत आलेलो आहोत, करणार आहोत. आणि या करण्याच्या आनंदामध्ये माझ्यासारख्या एक यत्किंची पामर माणसाला इथे संधी मिळते. किती माझं भाग्य आहे हो. खरोखर मी आज भाग्यवान समजे. आम्हीच भाग्यवान, आमच्यासारखं दुसऱ्याचं कामच नाही का. अनेकापेका मोडून या वाट सूक्ष्म दुस्तर केला राजभार. पण कधी तुका म्हणे घालून तयावरी भाऊ असा वेगळा विषय आहे. तुम्हा सकल संत सज्जनांच्या दर्शनाचा योग आला. कुठून मला फोन आला काही माहित नाही. कोण बोललं माझ्याशी, म्हणले असं असं आहे इचलकरंजी. म्हणलं का मी लगेच सांगितलं आय एम कमिंग टू दी इचलकरंजी, नो एनी प्रॉब्लेम. म्हणले तुमची मोकळे आहे का. तुला काय करायचे, भरलेलं असो तर मोकळे असो, इचलकरंजीसाठी पोट मोकळं. आणि इचलकरंजीवरून मी फोन बोलतोय, आम्हाला तारीख हवी म्हणल्याबरोबर माझ्या नजरेसमोर जी ब्रह्मविभूती उभी राहिली आमच्या आदरणीय ताई समोर बसलेल्या आहेत. लक्षात ठेवा, डेंटिस्ट स्पेशालिस्ट आहे. हे जे आज तुमच्या समोर दिसतंय ना, हे त्यांची कृपा आहे. हे सगळं ओरिजिनल कंपाऊंड मागच गेलंय. खरोखर ताई तुमचं दर्शन घेतो बाबा. कारण एवढा मोठा प्रचंड व्याप, दवाखान्याचा व्याप, पेशंट आणि त्यांची ती ओपीडीची वेळ संध्याकाळची ती सोडून सुद्धा मॅडम समोर तुम्ही टायमिंग आला. तुम्हा सर्वांना धन्यवाद. मला वाटतं साहेब आले, क्या बात आहे. साहेब सुद्धा आलेत बघा, आई साहेब आलेले आहेत. सर क्या, अरे माझी दीदी, क्या बात आहे. किती प्राइज या मुलीला मिळालेले आहे. सगळं लहान वय आहे. आता कितवीला मला वाटतं, हा 6वीला आहे. तिची मेडल जर तुम्ही पाहिली ना, टॅलेंटची मेडल. आता कसं आहे, शुद्ध बीजापोटी आता तिथं डीएनएच तिथं तसं आले. एवढी टॅलेंट मुलगी आहे, इतकी जवळ बोलणं इतकं गोड आहे. तर काही मंडळी म्हणणार महाराजांना ह्यांच्या घरी जाऊन पोरगीचं गावा बघितलं. एकाच भेटीमध्ये मानत जाणे जे बोले, झाडे जाणे जे फुले, भोगे जाणे जे केले, पूर्वजन्मीचे ज्ञानोबरांचे पुरावे. आदरणीय सर्व कुटुंबियांचं दर्शन घेतो. मायबाप आमच्या सर्व माता भगिनी समोर बसलेल्या आहेत. गुरुजन मंडळी आहेत, तुमचे राजाभाऊ असतील. आदरणीय दोन्ही मृदंग वादक बाळा, मी तुझ्यावर खुश आहे. पण तू मनाला येईल तसं करतेस. तो म्हणला तर तुझ्या मनानं कर. इतक्या लहान वयामध्ये रिदमची एवढी मॅच्युरिटी आहे. इतकं रिदम तयार आहे तुझं. रिदम म्हणजे ताल. यू आर द ग्रेट अँड द ग्रेटेस्ट. सगळे गुरुजन मंडळी, दत्ता महाराज आमचे, गोवाचे वाटरचे दत्ता महाराज, कोरुचीचे पिंटू शेट कुठे बसलेत का, ऐकता आहे की नाही. अन्य सर्व मंडळी चोपदार बाबा आहेत. सगळे देव समान आमचे. बाबांचे गाव मला वाटतं आपलं की आपण कीर्तनाला गेलो तर तेच गावचे बाबा नाही. सातारा कुठलं गाव, पाटण. हे मला अगोदर सांगितलं असतं. पाटण म्हणजे पाटण जिल्हा होय, मला नव्हतं माहिती. क्या बात आहे बाबा, मनापासून धन्यवाद आहे. सर्व देवसमान टाळकरी योंग मंडळी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. मला सेवेची संधी दिली समस्त संयोजक, ग्रामस्थ, समस्तांचं आभार, धन्यवाद. सेवा प्रभूचरणी समर्पित करून सेवेला मला प्रमाण सांगा. मी चाललो. तुका लुटता ये रंग, तुका लुटता ये
नाथ किन्ना तीनचे नाथ समारोह करण्यापूर्वी सर्व महाराज मंडळींची क्षमा मागतो आणि एक मिनिट सर्वांचा घेऊ इच्छितो. घेऊ का? एक मिनिट घ्याल मला. हे पुढं आहे काय? पुढं पिशवीतच आहे ना बाई माझे? ये रे मला इकडे पुढं ये पुढं. काय बाळ आहे माझं, तुम्हाला काय सांगू. ये आणि तसंच दे तसंच दे. पुढात दे इकडं. तुझ्यासाठी सातारचं नाटक विठ्ठल Hare